ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच जीवन उपयोगी अनमोल कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. देव तारी त्याला कोण मारी. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असं वाटत असेल ज्याचं कोणी नसतं त्याचा देव पण नसतो. तसं काही नसतं. ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो. आणि ही कथा ऐकून तुम्हाला समजेल देव तुम्हाला कशा रूपात मदत करून जातो आणि हे ऐकून तुमच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू येतील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामींचा अनुभव घ्यायचा असेल तर ही कथा संपूर्ण ऐका आणि मध्ये सोडण्याची चूक करू नका. आज अजिबात कंटाळा करू नका. संपूर्ण कथा मन लावून ऐका. आणि अशाच कथा प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय असं नक्कीच लिहा. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता ज्याच्या 7 मुली होत्या. त्या 7ही राजकन्या अतिशय सुंदर होत्या. पण सर्वात लहान राजकन्या अत्यंत सुंदर आणि हुशार होती. तिचं नाव सुनैना होतं. ती आपल्या सर्व बहिणींमध्ये सर्वात जास्त समजूतदार होती. राजाच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. तिच्या निधनाच्या वेळी सर्व राजकन्या लहान होत्या. राजा आपल्या मुलींवर खूप प्रेम करत असे. तो त्यांना आई वडील दोघांचंही प्रेम देत असे. त्याला वाटायचं की मुलींना त्याच्या आईची कमतरता जाणवू नये. राजा त्याच्या खाण्यापिण्यापासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेत असे आणि मुलींना उत्तमरित्या वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असे. हळूहळू राजकन्या मोठ्या होऊ लागल्या आणि त्या आपल्या वडिलांसाठी भोजन तयार करत असत. जेव्हा राजा आपल्या मंत्र्यांसोबत राज्याच्या कामासाठी राजधानीच्या बाहेर जात असे तेव्हा राजकन्या त्याच्या प्रवासासाठी भोजन तयार करून पाठवत असत. दिवस जसजसे पुढे जात होते तसतसा राज्यात एका मुख्य सेवकाचं निधन झालं. तो आपल्या मागे पत्नी आणि एक लहान मुलीला सोडून गेला होता. त्या दोघींना या जगात कोणाचा आधार नव्हता. राजाच्या 7ही मुली त्याच्या वडिलांसाठी भोजन तयार करत असताना त्या मुख्य सेवकाची विधवा पत्नी त्यांच्याकडे येत असे आणि थोडीशी लाकडाची आग मागत असे. परंतु राजाची लहान मुलगी सुनैना तिला अजिबात पसंत करत नसे आणि ती तिला खडसावत असे आणि म्हणत असे, तुझ्या घरी जाऊन स्वतः लाकडाची आग लाव. तू रोज आमच्याकडे लाकडाची आग मागायला काय येतेस? पण त्या विधवा स्त्रीवर याचा काही परिणाम होत नसे. सुनैनाच्या मोठ्या बहिणी तिला समजावत असत, सुनैना शांत राहा. ती बिचारी विधवा आहे. जर आपण तिला थोडीशी लाकडाची आग दिली तर त्याने आपल्याला काय फरक पडेल? ती आपल्याकडून फक्त थोडीशी आगच मागत आहे. म्हणून मोठ्या बहिणीचं बोलणं ऐकून सुनैना म्हणत असे, आज तुम्हाला माझं बोलणं कळत नाही, पण बघा एक दिवस ही बाई आपल्या सगळ्यांसाठी मोठी अडचण निर्माण करेल. हे असं सुरू होतं. ती विधवा स्त्री रोज राजाच्या घरावर आग मागण्यासाठी यायची आणि संधी साधून सर्वांच्या नजरेतून वाचून राजाच्या जेवणात राख मिसळून टाकायची. ती स्त्री खूपच दुष्ट स्वभावाची होती. ती दररोज जेवणात राख मिसळून ते खराब करायची. हळूहळू राजालाही आपल्या जेवणात काहीतरी चूक जाणवू लागली. त्याला माहिती होतं की त्याच्यासाठी जेवण त्याच्या मुली बनवतात. राजा आपल्या मुलींवर खूप प्रेम करत असे. त्यामुळे त्याला विश्वास बसत नव्हता की त्याच्या मुली त्यांचं जेवण खराब करू शकतील. एके दिवशी राजाने सत्य जाणून घेण्यासाठी मुलींवर लक्ष ठेवायचं ठरवलं. त्याने मनात विचार केला की माझ्या मुली माझं जेवण खराब करून मला का मारू इच्छितात. हा विचार करत तो आपल्या कक्षात गुपचूप जाऊन बसला आणि त्याच्या मुली जेवण बनवत असताना त्यांचं निरीक्षण करू लागला. राजाने पाहिलं की त्यांच्या मुली अतिशय काळजीपूर्वक तांदूळ धुत होत्या आणि स्वच्छतेने भाजी आणि इतर पदार्थ तयार करत होत्या. सगळी भाजी व्यवस्थित तयार झाल्यावर त्यांनी ती चुलीपासून दूर ठेवली. यापुढे जे घडलं ते पाहून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने पाहिलं की प्रधानाची विधवा पत्नी लाकडाची आग मागण्यासाठी आली आहे आणि त्याच वेळी सुनैना तिच्यावर रागावली आणि तिला खडसावलं. सुनैना म्हणाली, परत परत आमच्याकडे लाकडाची आग मागायला येतेस. तुझ्या घरचे तुझ्याकडे लक्ष देत नाही का? तेव्हा सुनैनाच्या मोठ्या बहिणींनी तिला समजावलं की सुनैना शांत राहा. ती फक्त लाकडाची आग मागायला आली आहे. त्यात काही मोठी गोष्ट नाही. त्या बाईने लाकडाची आग घेतली आणि मुलींच्या नजरेतून चोरून संपूर्ण जेवणात राख मिसळून सर्व जेवण खराब केलं. राजाने हे सर्व पाहिलं
आणि त्याला समजलं की त्याच्या मुलींनी तर स्वच्छतेने आणि चांगल्या प्रकारे अन्न बनवलं होतं, पण त्या विधवा स्त्रीनं ते बिघडवलं. राजा खूपच रागावला. तो आपल्या राजमहालात दरबार भरवून बसला आणि त्याने त्वरित आपल्या सेवकांना पाठवून प्रधानाच्या विधवा पत्नीला पकडून आणण्याचा आदेश दिला. राजाने आपल्या सेवकांना आदेश दिला, प्रधानाच्या पत्नीला माझ्या समोर त्वरित हजर करा. विधवा स्त्रीला राज दरबारात आणण्यात आलं. राजाने तिच्याकडे संपूर्ण घटनेबाबत विचारलं. तेव्हा ती स्त्री म्हणाली, महाराज, मला क्षमा करा. मी फक्त एक खेळ खेळत होते. मला फक्त हे पाहायचं होतं की तुम्ही किती चतुर आणि हुशार आहात आणि तुम्ही या समस्येचं कसं समाधान करता. ती स्त्री महाराजांची स्तुती करत म्हणू लागली, महाराज, तुम्ही तर अत्यंत न्यायप्रिय आणि बुद्धिमान आहात. तिच्या गोड बोलण्यामुळे राजा तिच्या प्रभावाखाली आला. राजाने तिला शिक्षा देण्याऐवजी तिला राणी बनवण्याचा निर्णय घेतला. त्याने तिच्याशी विवाह केला आणि ती विधवा स्त्री आता राजमहालात आली. विवाहानंतर ती स्त्री, जी आता राणी बनली होती, राजाच्या पहिल्या पत्नीच्या 7 मुलींबद्दल प्रचंड तिरस्कार आणि द्वेष बाळगू लागली. ती विचार करू लागली की या 7ही राजकन्यांना महालातून काढून टाकलं पाहिजे. असं झाल्यावर राजाच्या सर्व संपत्ती, ऐश्वर्य आणि अधिकारांवर फक्त माझा आणि माझ्या मुलींचा हक्क राहील. तिसरी योजना आखू लागली की कसंही करून 7ही राजकन्यांना महालातून बाहेर कसं टाकायचं. तिच्या डोक्यात फक्त तिच्या स्वतःच्या मुलीला राजकन्या बनवण्याचा विचार चालू होता. तिला तिच्या मुलीला सर्वाधिक सन्मान आणि महालातील सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात असं वाटत होतं. राजा मात्र आपल्या मुलींवर खूप प्रेम करायचा. त्याला आपल्या मुलींच्या सुखदुःखाची खूपच काळजी वाटायची. तो आपल्या मुलींना दुःखात पाहू शकत नव्हता. पण दुसरीकडे नवीन राणी मात्र राजाच्या मुलींना त्रास देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करू लागली. ती 7ही राजकन्यांना सतत कामामध्ये गुंतून ठेवायची. हळूहळू ती त्यांना पुरेसं अन्नही देईनाशी झाली. जेवणासाठी अगदीच कमी अन्न मिळायचं आणि इतर आवश्यक गोष्टी आणि सुख सुविधाही ती कमी करत होती. त्यामुळे 7ही बहिणींवर दुःखाचं मोठं ओझं पडलं. त्यांच्या उलट राणी आणि तिच्या मुलीला महालात राजकुमारांच्या प्रमाणे सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाऊ लागल्या. राणी तिच्या मुलीला राजकुमारीसारखं वागवत होती आणि तिला राजकुमारीसारखं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करत होती. राणी आपल्या मुलीसाठी चांगल्या चांगल्या भाज्या तयार करत होती, सुंदर कपडे घालवत होती आणि तिच्यासाठी उत्तम गोष्टींचा साठा करत होती. मात्र राजाच्या पहिल्या पत्नीच्या 7ही मुलींना सर्व सुख सुविधांपासून वंचित करण्यात आलं. त्या 7ही बहिणी खूप दुःखी आणि निराश होत्या. एके दिवशी खूप त्रासलेलं असल्यामुळे त्या 7ही बहिणी महालाबाहेर जाऊन आपल्या आईच्या समाधीवर पोहोचल्या आणि रडू लागल्या. त्यांनी आपल्या आईकडे हळूहळू विचारलं, आई, तुझ्या या असहाय्य दुःखी मुलींची व्यथा तुला कशी दिसत नाही? आम्ही खूपच त्रासलो आहोत. आमची सावत्र आई आमच्यावर खूप अत्याचार करत आहे. आम्ही तहानेने व्याकुळ आहोत. आई, आता आम्ही काय करू? हळूहळू हे त्यांचं रोजचं काम बनलं. त्या रोज आपल्या आईच्या समाधीवर जाऊन रडत, तिच्यासमोर आपलं दुःख मांडत. एका दिवशी त्या समाधीवर बसून खूप रडत होत्या. तेव्हा अचानक त्यांनी पाहिलं की त्यांच्या आईच्या समाधीवरून एक अतिशय सुंदर डाळिंबाचं झाड उगवलंय. ते झाड लवकरच ताज्या, सुंदर आणि स्वादिष्ट फळांनी भरून गेलं. त्या फळांना खाऊन त्यांनी आपली भूक भागवली. रोजच सावत्र आई त्यांना पुरेसं जेवण देत नव्हती. त्यामुळे त्या आपल्या आईच्या समाधीवर जाऊन डाळिंब खाऊन जगू लागल्या. त्यांनी सावत्र आईने दिलेलं निकृष्ट अन्न खाणं सोडून दिलं आणि फक्त त्या डाळिंबाच्या झाडाच्या फळावरच जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते डाळिंबाचं झाड एक अद्भुत झाड होतं आणि त्या झाडावरून जितकी फळं तोडली जात, तर दुसऱ्या दिवशी त्यावर त्याहून जास्त सुंदर आणि स्वादिष्ट फळं उगवत. त्यामुळे त्या 7ही बहिणींसाठी पुरेसं अन्न मिळत असे, हे तुम्ही समजून घ्या. आणि त्यावर नक्कीच सावत्र आईला हे खटकू लागलं की मी त्यांना काही खायला देत नाही, त्यांना त्रास देण्यासाठी सर्व प्रयत्न करते, तरी त्या मुली इतक्या सुंदर, ताज्या तव्याना आणि निरोगी कशा दिसतात? मग त्यांच्या सौंदर्याला कमी होण्याऐवजी वाढच कशी होते? मी तर माझ्या मुलीला चांगलं अन्न खायला देते आणि मग तरीही ती त्यांच्या पुढे फिकी दिसते. त्या 7ही बहिणी रोज आपल्या आईच्या समाधीवर जाऊन डाळिंबाचं फळ खाऊन समाधान मानायच्या आणि आपल्या आईचे आभार मानायच्या. सावत्र आईला हे अधिक सहन झालं नाही. तिला या रहस्याचा शोध घ्यायचा होता.
तिने आपल्या मुलीला त्या 7 बहिणींचा माग काढायला सांगितलं. सावत्र आईची मुलगी त्यांच्या मागावर गेली आणि तिला दिसलं की त्या 7ही बहिणी डाळिंबाचं झाड तोडत होत्या आणि त्यावरची फळं गोळा करत होत्या. तेवढ्यात सुनैनाने त्या मुलीला पाहिलं आणि संतापून आपल्या बहिणींना म्हणाली, तुम्ही सर्व काय पाहत आहात? ही मुलगी आपला पाठलाग करत आहे आणि आपल्याला लक्षपूर्वक पाहत आहे. चला आपण सगळ्या मिळून तिला इथून पळून लावू आणि या डाळिंबाच्या फळांना लपवून ठेवू. नाहीतर ती इथून जाऊन सगळ्या गोष्टी आपल्या आईला सांगेल आणि आपल्यासाठी मोठं संकट निर्माण करू शकेल. पण सुनैनाच्या बहिणींनी तिला समजावलं, अगं नाही नाही सुनैना, इतकी काळजी करू नकोस. ही मुलगी निर्दोष आहे. तिची आई आपल्याला त्रास देते, पण त्यात हिचा काय दोष आहे बरं? असं म्हणून त्या तिला जवळ बोलावतात आणि तिलाही डाळिंब खाण्यासाठी देतात. त्या मुलीने घरी जाऊन आपल्या आईला सांगितलं आणि आई, त्या बहिणी उपाशी राहत नाही. त्यांच्या आईच्या समाधीवर एक डाळिंबाचं झाड आहे. त्या झाडावरून त्या डाळिंब तोडून खातात आणि त्यांचे फळ खूपच अद्भुत आहे. इतकं मधुर फळ मी आयुष्यात कधी खाल्लं नव्हतं. मुलीच्या तोंडून हे ऐकून सावत्र आईला प्रचंड राग आला. ती विचार करू लागली, आता या मुलींना त्या झाडावरून फळ खाण्यापासून कसं थांबवायचं. दुसऱ्या दिवशी ती आपल्या कक्षेत वेळ घालवत होती. राजा तिच्या जवळ आला आणि विचारलं, राणी, तुला दुःखी आणि उदास का वाटत आहे? राणीने उत्तर दिलं, माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत. मला असं वाटतं की वेदना माझा जीव घेतील. जर मला या वेदनांपासून कोणी मुक्त करू शकत असेल तर तो म्हणजे तुमच्या पहिल्या पत्नीच्या समाधीवर असलेला ते सुंदर डाळिंबाचं झाड आहे. ते झाडच मला बरं करू शकतं. राजाने विचारलं, ते कसं शक्य आहे? यावर राणी म्हणाली, ते झाड उपटून त्यांच्या मुळासह खोड आणि पान आणा. त्यांना पाण्यात उकळून तयार केलेलं औषध माझ्या डोक्यावर लावलं की मी ते औषध प्यायलं तर माझ्या वेदना नक्कीच कमी होतील. मग राजाने तिचं म्हणणं मान्य केलं आणि सेवकांना आदेश दिला की पहिल्या राणीच्या समाधीवर असलेलं डाळिंबाचं झाड मुळासकट उखडून त्वरित माझ्याकडे आणा. सेवकांनी आदेश पाळला आणि झाड उखडून राजाकडे आणलं. राणीने सांगितल्याप्रमाणे त्या झाडाचं औषध तयार करण्यात आलं. त्या औषधाने राणीच्या डोक्याची मालिश केली गेली आणि तिने ते प्यायलं. त्यानंतर ती राणी म्हणाली, आता माझं डोकं पूर्णपणे ठीक आहे. मला खूप चांगलं आणि हलकं वाटतंय. पुढच्या दिवशी 7ही बहिणी जेव्हा आपल्या आईच्या समाधीवर गेल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की डाळिंबाचं सुंदर झाड तिथून गायब झालं होतं. हे पाहून त्या सर्व बहिणी खूपच अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी दुःखाने रडायला सुरुवात केली. डाळिंबाचं झाड नाहीसं झाल्यामुळे आता त्या पुन्हा उपाशी राहतील या विचाराने त्या खूप उदास झाल्या. रडत रडत त्यांनी आपल्या आईला प्रार्थना केली. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की जिथे डाळिंबाचं झाड होतं तिथे आता एक लहानसा तलाव तयार झाला आहे आणि तो तलाव लोण्यासारख्या पदार्थाने भरलेला होता, जो काही वेळातच घट्ट पांढऱ्या बिस्किटांमध्ये बदलला. हे पाहून त्या सर्व बहिणी आश्चर्यचकित झाल्या आणि आनंदितही झाल्या. त्यांनी काही बिस्किट खाल्ली आणि त्यांचा स्वाद त्यांना खूप आवडला. दुसऱ्या दिवशीही असंच झालं. रोज त्या समाधीवर जात आणि पाहत की त्या लहान तलावात लोण्याचं तळ तयार होतं आणि जे हळूहळू बिस्किटांमध्ये बदलतं. त्या बिस्किटांमुळे त्या आपली भूक भागवत होत्या. डाळिंबाचं झाड उकळून टाकल्यावरही 7ही राजकन्यांचा पहिल्यासारखाच आनंदी आणि स्वस्थ चेहरा पाहून सावत्र राणी हैराण झाली. तिने आपल्या मुलीला बोलावून सांगितलं, मला अजिबात समजत नाहीये की हे काय घडत आहे. मी डाळिंबाचं झाड उकळून टाकलंय तरी त्या मुली अजिबात उदास किंवा अशक्त दिसत नाहीत. त्या आपलं जेवण कुठून मिळवत आहेत हे कळायला हवं, कारण महालात मी त्यांना जे देत आहे ते त्या खात नाहीत. तिने आपल्या मुलीला सांगितलं की पुन्हा एकदा त्या बहिणींचा पाठलाग कर आणि सगळं सत्य शोधून काढ. दुसऱ्या दिवशी 7ही बहिणी आपल्या आईच्या समाधीवर गेल्या आणि लोण्यापासून तयार होणाऱ्या बिस्किटांचा आनंद घेत होत्या. तेवढ्यात सुनैनाने पाहिलं की सावत्र राणीची मुलगी पुन्हा त्यांचा पाठलाग करत आहे. तिने आपल्या मोठ्या बहिणींना सांगितलं, पहा, ही मुलगी पुन्हा आली आहे आणि आपल्यावर लक्ष ठेवत आहे. चला आपण हा तलाव झाकून टाकू, जेणेकरून तिला काहीच दिसणार नाही. जर आपण हिला थोडंसं बिस्किट दिलं तरी जाऊन आपल्या शत्रूला सगळं सांगेल आणि आपल्यावर संकट ओढवेल. पण सुनैनाच्या मोठ्या बहिणींनी तिला समजावलं, सुनैना, तू विनाकारण तिच्यावर शंका घेत आहेस. ती बिचारी निर्दोष आहे. त्यांनी सुनैनाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं आणि उलट सावत्र राणीच्या मुलीलाही ते स्वादिष्ट बिस्किट खायला दिलं.
सावत्र राणीला जेव्हा हे कळलं तेव्हा ती प्रचंड संतापली. तिने आपल्या नोकरांना बोलावलं आणि सांगितलं, राणीची समाधी उखडून टाका आणि त्या लहान तलावात कचरा टाकून तो नष्ट करून टाका. हे करूनही राणीला समाधान मिळालं नाही. तिने पुन्हा आजारी असल्याचा बहाणा केला आणि आपल्या कक्षेत झोपून राहिली. राजाला बोलवण्यात आलं. महाराज राणीच्या आजाराचं कारण जाणून घेण्यासाठी तिच्या कक्षेत गेले. राजाने विचारलं, आणि राणी, माझं पूर्ण राज्य संपलं तरी चालेल, पण मी तुझ्या आजाराचा इलाज करण्यासाठी उत्तम वैद्य बोलवीन आणि तुला पूर्ण बरी करीन. पण ती राणी अत्यंत कपटी होती. तिने आपला हेतू साधण्यासाठी राजाला फसवण्याचा डाव रचला. राणी म्हणाली, राजा, इतकी मोठी मेहनत करण्याची गरज नाही. माझं जीवन तर फक्त तुझ्या एका छोट्याशा कार्यामुळे वाचू शकतं. राजा म्हणाला, सांगा काय करायचं आहे. मी त्याची आज्ञा प्रतिज्ञा घेतो की मी ते नक्कीच पूर्ण करीन. तेव्हा राणीने आपल्या दुष्ट मनाचा विचार मांडला आणि म्हणाली, माझं जीवन वाचवण्यासाठी तुझ्या पहिल्या पत्नीच्या 7ही मुलींना मारणं आवश्यक आहे. हे शब्द ऐकून राजा प्रचंड दुःखी झाला. त्याचं हृदय वेदनेनं भरून आलं आणि तो जवळजवळ बेभान होऊन कोसळायचा झाला. पण त्याने स्वतःला सावरलं. एका बाजूला त्याची प्रतिज्ञा आणि राणीची मागणी होती, तर दुसऱ्या बाजूला त्याच्या मुलीचं जीवन होतं, ज्या त्याला प्राणापेक्षाही प्रिय होत्या. राजाला कळत नव्हतं की त्याने काय करावं. त्याने आपल्या मुलींना शोधायचं ठरवलं. राजाने पाहिलं की त्यांच्या 7ही मुली आपल्या आईच्या समाधीपाशी बसून रडत होत्या. त्यांच्या अशा स्थितीला पाहून राजाचं हृदय हळहळलं. एकीकडे त्याच्या राणीची मागणी आणि त्याची प्रतिज्ञा होती, तर दुसरीकडे त्यांच्या मुलींचं आयुष्य होतं. तो मुलींच्या जवळ गेला आणि प्रेमपूर्वक त्यांना म्हणाला, माझ्या प्रिय मुलींनो, माझ्यासोबत महालाबाहेर जंगलात चला. वडिलांची आज्ञा मानून 7ही मुली त्यांच्यासोबत निघाल्या. राजा त्यांना घेऊन जंगलात गेला. जंगलात काही अंतरावर चालल्यानंतर एका एकांत जागेवर त्यांनी थांबवण्याचं ठरवलं. तिथं राजाने काही तांदूळ शिजवले आणि मुलींना खायला दिले. तेव्हा उन्हाचा जोर होता आणि दुपारच्या उष्णतेमुळे 7ही बहिणी जेवणानंतर गाढ झोपून गेल्या. राजाने पाहिलं की मुली गाढ झोपल्या आहेत. तेव्हा तो त्यांना न सांगता हळूच तिथून निघून गेला. झोपेतच त्यांना जंगलात सोडून राजा परतला. राजाच्या मनात विचार चालला होता की माझ्या मुली जरी कुठेही राहत असल्या तरी त्या जिवंत आणि सुखरूप राहतील. त्या त्यांच्या सावत्र आईच्या अत्याचारापासून मुक्त होतील आणि जंगलात आपलं जीवन हे शांतपणे घालवतील. त्यानंतर राजा देवाकडे प्रार्थना करू लागला आणि एकांत या जंगलात त्याच्या मुलींना भुकेल्याने, तहानलेल्याने किंवा कोणत्याही जंगली प्राण्याच्या हल्ल्याने मरण येऊ नये. राजा या प्रकारे विचार करत आणि परत परत देवाला प्रार्थना करत तो परत महालाकडे निघाला. राजाने जंगलात एक हरणाचं शिकार केलं आणि त्याचं रक्त घेऊन महालात परतला. त्याने राणीच्या हातावर हरणाचं रक्त लावलं आणि क्रूर राणीला वाटलं की राजा खरेच 7ही राजकुमारींना मारून टाकला आहे. आणि राणीने राजासमोर येऊन सांगितलं, आता मला पूर्णपणे बरं वाटतंय. इकडे जंगलातून राजा गेल्यानंतर 7ही बहिणींची झोप उडाली आणि त्या सर्व बहिणी जंगलात एकट्याच पडल्या. त्यांना चारही बाजूंनी जंगली आवाज ऐकू लागले आणि ज्यामुळे त्या सर्व घाबरून कापू लागले आणि त्यांच्या शरीराला थरथर कापू लागली आणि त्या सर्वांनी पळायला सुरुवात केली. त्यांच्या मनात आशा होती की त्यांच्या वडिलांना त्यांचा आवाज ऐकून ते तिथे येतील. परंतु खूप वेळ झाला तरी राजा आलाच नाही. त्यांना फक्त आपल्याच आवाजाचं पुनरावृत्ती होणं ऐकू आलं आणि इतर काहीही ऐकू आलं नाही. त्या दिवशी जंगलात एक दुसऱ्या राज्यातील राजकुमार शिकार करण्यासाठी आले होते आणि ते सर्व आपल्या राज्याकडे परत जाताना असताना राजकुमारांच्या गटातला सर्वात लहान राजकुमार आपल्या भावांना थांबवून म्हणाला, भावा, जंगलात काहीतरी अडकलाय आणि आपण त्यांची मदत केली पाहिजे. कदाचित ते कुणाला तरी बोलवत आहेत. त्यांच्यावर त्याचे सर्व 6 भाऊ राजी झाले आणि सर्व 7 राजकुमार जंगलात त्या आवाजाच्या दिशेने घोड्यावर धावले. काही वेळातच ते त्या ठिकाणी पोहोचले जिथे 7ही बहिणी विलाप करत होत्या. त्यांना त्या स्थितीत पाहून राजकुमारांना दया आली. सर्वात मोठ्या राजकुमाराने आश्चर्यचकित होऊन व्यग्रतेने विचारलं, तुम्ही इथे कसे अडकलात आणि तुम्ही कोण आहात? 7ही राजकुमारींनी आपली संपूर्ण कथा त्यांना सांगितली. मग राजकुमारांनी हे निश्चित केले की देवाच्या कृपेने 7ही राजकुमारी आम्हाला मिळाल्या आहेत. त्यांना आपल्या राज्यात घेऊन जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि त्यांना आपल्या सोबतच ठेवावे. अशा प्रकारे
सर्वात मोठ्या राजकुमाराने सर्वात मोठ्या राजकुमारीशी विवाह केला, दुसऱ्याने दुसऱ्या राजकुमारीशी, आणि याप्रमाणे सातही राजकुमारांनी विवाह केला. आणि सर्वात लहान राजकुमाराने राजकुमारी सुनैनासोबत विवाह केला, जी सर्वात बुद्धिमान आणि सुंदर होती. राजकुमारांच्या विवाहानंतर ते आपापल्या राज्यात परतले. त्यांना परत येताना पाहून राज्यातील लोकांमध्ये आनंदाची लहर पसरली. त्यांना एक मुलगा झाला. मुलगा होण्यावर सर्व कुटुंबात आनंद पसरला. त्यांना असे वाटत होते की मुलगा आहे आणि त्याला एक पिता आणि एक माता आहे, जे त्याला खूप प्रेम करतात आणि त्याचे पालन पोषण करत आहेत. अशा प्रकारे हळूहळू काळ जात राहिला आणि सुनैनाचा मुलगा 2 वर्षाचा झाला. एक दिवस 7वा राजकुमार त्याच्या भावांना सांगतो की त्याला शिकारासाठी जावे लागेल. तो शिकारावर जातो आणि त्याची पत्नी सुनैनासोबत तसेच आपल्या भावांसोबत जाऊन शिकार करू लागतो. पण अनेक दिवस गेले तर तो परत आला नाही. दिवस जात गेले पण राजकुमार परत आला नाही. कुणालाही कळू शकले नाही की तो कुठे गेला आणि परत का आला नाही. हे जाणून राजकुमारी खूप दुःखी झाली. त्यानंतर राजकुमारीने ठरवले की ते सर्व जाऊन त्याला शोधतील आणि त्याच्या भावांनी सांगितले की ते आपल्या भावाच्या मागे जाऊन पाहतील की त्यांचं काय झालं आहे आणि तो कुठे गेला आहे. सर्व 6 राजकुमार त्यांच्या लहान भावाचा शोध घेत राजमहालात सोडले, पण तेही परत आले नाहीत. हे कळून 7ही राजकुमारींना खूप दुःख झाले. जेव्हा त्यांचे पती परत आले नाही तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की त्यांचे पती जंगलात मारले गेले असतील किंवा त्यांच्यासोबत काही वाईट घडले असेल. आणि आणखी काही दिवस गेले पण 7ही राजकुमारांपैकी एकही परत आले नाही. एक दिवस सुनैना आपल्या मुलाला पाळण्यात हलवत होती आणि सर्व बहिणी खालील खोलीत काम करत होत्या. याच वेळी महालाच्या दारावर एक व्यक्ती आली, जिने काळ्या कपड्यात स्वतःला साधू म्हणून सांगितले आणि भिक्षा मागायला आला. नोकरांनी सांगितले की तुम्ही महालाच्या आत भिक्षा मागण्यासाठी येऊ शकत नाही, आणि कारण राजा आणि त्यांचे सर्व पुत्र सध्या बाहेर गेले आहेत. मग त्यांना वाटते की ते सर्व मरण पावले असतील. त्यांच्या विद्वांना तुमचं भिक्षा मागणे त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे तुम्ही आत येऊ नका. द्वारपालाने त्याला कळवटून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्या माणसाने सांगितले की मी एक साधू आहे आणि साधूला भिक्षा देणे हे त्याला अन्न देणे हे काही वाईट नाही. पण प्रत्यक्षात तो साधू नाही, तो एक जादूगर होता, ज्याचं नाव कालिया होतं. जादूगर कालिया असाच महलात प्रवेश करतो आणि त्याने तिथे अनेक सुंदर वस्तू पाहिल्या. शेवटी तो त्या खोलीत पोहोचला जिथे राजकुमारी सुनैना आपल्या लहान बाळाला पाळण्यात हलवत होती आणि त्याला गोड गाणी ऐकवत होती. मग त्याला पाहून जादूगर कालिया विचार करू लागला की इतके सुंदर स्त्री जी स्वर्गाप्रमाणे आकर्षक आहे आणि ती माझ्याजवळ आली आहे. त्याने राजकुमारी सुनैनाला जवळ जाऊन सांगितले, तू मला मनापासून आवडते आहे, तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्याशी विवाह करावा. राजकुमारी सुनैना तिच्या खोलीत असाच एक अनोळखी माणूस पाहून आश्चर्यचकित झाली आणि तो माणूस तिच्याशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त करत होता. राजकुमारी सुनैना म्हणाली, मी विवाहित आहे, माझा एक पती आहे. मला भीती आहे की तो मरण पावला असेल, पण तरीही माझं एक छोटं मूल आहे ज्याच्यासाठी मी नक्कीच राहणार आहे आणि त्याचं पालन पोषण करणार. जगायला मला माझ्या पतीच्या पुढे माझ्या मुलाच्या आधाराची आवश्यकता आहे. जादूगर कालिया तिला अनेक लोभ देतो, पण राजकुमारी सुनैना त्याच्या प्रलोभनाला नकार देऊन सांगते, मी त्याचा शोध घेईन आणि तो नक्कीच सापडेल. पण जादूगर कालिया त्याची इच्छा न ऐकता तिला धोक्यात टाकतो आणि त्याला मोठा राग येतो की राजकुमारी त्याच्याशी विवाह करण्यास तयार नाही. त्याने तिला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुनैना चिडून जादूगर कालियाला तिथून हाकलून देते. जादूगर कालिया त्यावर खूप रागावतो आणि त्याच्या जादूच्या शक्तीने राजकुमारी सुनैनाला एक छोट्या कुत्र्यात रूपांतरित करतो. जादूगर कालिया सांगतो, तुम्ही माझ्या इच्छेनुसार माझ्यासोबत नाही येणार तर माझ्या शक्तीने तुमचं रूप बदलून तुमचं मन वळवून टाकतो. जादूगर कालियाने राजकुमारी सुनैनाला कुत्रा बनवले. ती इथे तिथे धावायला लागली. तिच्याजवळ काही शक्ती नव्हती की ती तिच्या बहिणींना सांगू शकेल की तिच्यासोबत काय घडलंय. जादूगर कालियाच्या इशाराने ती चालू लागली आणि द्वारपालांना जादूगर कालियाने सांगितले, हा कुत्रा तुम्ही मला राणीने भेट म्हणून दिलाय. हे ऐकून द्वारपालांनी काही विचार न करता त्याला त्याच्या महालाच्या बाहेर पाठवून दिलं. काही काळानंतर सुनैना यांच्या दुसऱ्या मोठ्या 6 बहिणींनी त्यांच्या भाच्याच्या रडण्याचे आवाज ऐकले आणि त्या जिना चढून तिच्या खोलीत गेल्या.
तेव्हा त्यांना तिथे काहीही सापडले नाही. त्यांनाही चारही बाजूंनी पाहिलं आणि म्हणून त्यांना सुनेना काही दिसली नाही. नंतर त्यांनी सेवकांना विचारलं तर सेवकांनी सांगितलं की एक साधू आले होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की त्या साधूने कुत्र्याच्या रूपात त्यांना बक्षीस दिलं होतं. राजकुमारींनी समजलं की नक्कीच सुनैना सोडून कुठेतरी गेली आहे आणि तिच्यासोबत काही मोठं षड्यंत्र घडलेलं आहे. त्या राजकुमारींच्या भाचा वयाच्या 14 वर्षाचा झाला होता. एक दिवस त्याच्या मावशींनी त्याला त्याच्या कुटुंबाचा इतिहास सांगायला सुरुवात केलं. राजकुमाराने ध्यानपूर्वक सर्व काही ऐकलं. त्याच्या माता पिता आणि कुटुंबाची मोठी हानी ऐकून तो खूप दुःखी झाला. तो राजकुमार त्याच्या कुटुंबाला शोधण्यासाठी खूप उत्सुक होऊन गेला आणि त्याने ठरवलं की तो जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाईल पण त्याचे कुटुंबाला तो शोधून काढेल. हा दृढ निश्चय त्याने आपल्या मावशींना सांगितला आणि ते ऐकून ते त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्याने त्यांना सांगितलं की माझं ठरलेलं आहे की जे लोक जगले आहेत ते परत मिळवायला हवं आणि जे जण हयात आहेत ते परत मिळवून घरात आणायचं. मावशींनी त्याला थांबवून सांगितलं की तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. जर तुम्ही आम्हाला सोडून गेला तर आम्ही काय करू आणि कोणाच्या आधारावर जीवन जगू. राजकुमाराने त्यांना दिलासा देऊन सांगितलं तुम्ही मला थांबवू नका. जर ते शक्य झालं तर मी तुमच्या माता पिता आणि कुटुंबाला शोधून लवकरच परत आणेन. आणि मग तो आपल्या यात्रेवर निघाला. पण अनेक महिने निघून गेल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाच्या शोधात काही माहिती मिळालं नाही. अखेर त्याने एक अशा देशात प्रवेश केला जो पूर्णपणे दगडांनी भरलेला देश होता. तिथे मोठ्या मोठ्या दगडांच्या झाडांची कत्तल करण्यात आली होती आणि एक विशाल आणि कठोर दगडांची इमारत होती ज्यांच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं घर होतं जिथे एक माली राहत होता. आणि तो इमारत पाहत असताना मालीची पत्नी त्याला पाहून धावत घराबाहेर आली आणि त्याला सांगू लागली अरे बाळा तू कोण आहेस आणि तू या धोकादायक ठिकाणी येण्याचं धाडस कसं केलंस. त्यावर त्या मुलाने उत्तर दिलं मी एक राजाचा मुलगा आहे. मी इथे माझ्या आईवडिलांना आणि कुटुंबाला शोधायला आलो आहे. माझ्या आईला एका दुष्ट जादूगाराने धमकावून कुत्रा बनवून आपल्या सोबत नेलाय. त्याची ही गोष्ट ऐकून माळीच्या बायकोने सांगितलं हा देश आणि इथलं स्थान एक महान जादूगाराचं आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारची शक्ती आहे. जो कोणी त्याच्या आज्ञेला विरोध करतो किंवा त्याचा अपमान करतो त्याला तो आपल्या जादूने दगड आणि झाड बनवतो. इथं जे सर्व दगड आणि झाड दिसत आहेत हे पूर्वी जिवंत पाणी होते आणि हे जादूगाराने आपल्या शक्तीने त्यांना अशा रूपात बदलून टाकलाय. काही काळापूर्वी एक राजा इथे आला होता. त्याच्या काही काळानंतर त्याचे 6 भाऊही इथे आले होते. जादूगाराने त्यांना सर्वांना दगड आणि झाडांमध्ये बदलून टाकलाय. हे सर्व लोकच दुर्दैवी नाहीत. त्याचप्रमाणे एक सुंदर राणी आहे ज्याला जादूगाराने या मोठ्या इमारतीत बंद आणि बंदिस्त करून ठेवले आहे. जादूगर तिच्याशी विवाह करू इच्छितो पण ती त्याचा तिटकारा करते. माळीच्या बायकोच्या शब्दांचा विचार करत छोट्या राजकुमाराला वाटलं की हेच त्याचे आईवडील आणि कुटुंब असावं. अखेर त्याला त्याचे कुटुंब सापडलाय ज्याच्याशी आणि ज्याच्यासाठी तो इतक्या वेळा भटकत होता. त्यानंतर त्याने आपली गोष्ट माळीच्या बायकोला सांगितली आणि तिला प्रार्थना केली की त्याची ती मदत करेल आणि त्याने तिला विनंती केली की ती जादूगाराच्या बंदिस्त गृहातील लोकांच्या वाचवण्यासाठी त्याला मदत करेल. माळीच्या बायकोने त्याची गोष्ट ऐकून आणि त्या निराधार लोकांच्या स्थितीला पाहून त्याला मदत करण्याचे वचन दिलं. तिने विचारलं की कदाचित ती जादूगाराला पराभूत करू शकते कारण ती देखील त्याच्या अत्याचारांची शिकार झाली होती. मग माळीच्या बायकोने त्याला त्याचे रूप बदलण्यासाठी सांगितले. तिने समजावलं की तू त्याचे रूप बदल कारण जादूगर जर तुला पाहिलं तर तो तुला देखील दगडात किंवा झाडात बदलून टाकेल. राजकुमार तयार झाला आणि माळीच्या बायकोने त्याला आपली एक साडी दिली आणि सांगितलं आजपासून तुम्ही सर्वांच्या नजरेत माझ्या मुलीसारखे दिसाल. काही वेळातच एक दिवस जादूगर कालिया आपल्या सुंदर बागेत फिरत होता आणि त्याने तिथे एक छोटी मुलगी पाहिली. त्यावर जादूगराने माळीच्या बायकोला जवळ बोलावलं आणि विचारलं ही मुलगी कोण आहे. माळीच्या बायकोने उत्तर दिलं ती माझी मुलगी आहे. अशा प्रकारे जादूगर किंवा राजकुमाराची पहिली भेट झाली. राजकुमार एका मुलीच्या वेशात जादूगराशी आपली ओळख लपवून भेटतो. जादूगर त्याला पाहून म्हणतो तुम्ही खूपच सुंदर आहात. उद्या तुम्ही त्या मोठ्या इमारतीत राहणाऱ्या सुंदर स्त्रीसाठी माझा एक उपहार घेऊन जाल. जादूगराचं ऐकून छोटा राजकुमार आनंदित होतो कारण तो आपल्या आईसाठी काहीतरी उपहार घेऊन जाईल. जादूगराला भेटून तो लगेच माळीच्या पत्नीकडे जातो
आणि तिथे त्याने सगळं सांगितलं. विचार विमर्श करून त्याने ठरवलं की तो त्या वेशातच राहील, कारण या वेशात त्याला ओळखणं शक्य नाही. त्याने ठरवलं की योग्य संधी येताच तो आपल्या आईला मुक्त करेल. आणि जेव्हा सुनैना राजकुमाराशी विवाह करत होती तेव्हा राजकुमारने तिला एक छोटी अंगठी दिली होती, ज्यावर त्याचं नाव कोरलं होतं. ही अंगठी सुनैनाने आपल्या मुलाच्या अंगठीला दिली होती आणि म्हणून तेव्हाच तो फारच लहान होता. कालांतराने जेव्हा त्याचा मुलगा मोठा झाला आणि त्याच्या मावशांनी त्याच्याशी जुळणाऱ्या अंगठीचा आकार बनवला आणि ती त्यांच्या अंगठीला घातली, मग माळीच्या पत्नीने राजकुमाराला सल्ला दिला की तुम्ही काहीतरी असा गुलदस्त्यात लपवून ठेवा ज्यामुळे तुमची आई तुम्हाला ओळखू शकेल. हे सर्व तडजोडीने आणि योग्य तयारीने कोणत्याही अडचणीशिवाय शक्य होईल, कारण दरबार नेहमीच राजकुमारी सुनैनावर लक्ष ठेवत असत आणि ती कैदेत असल्याने तिच्यावर सतत नजर ठेवली जात होती. म्हणून माळीच्या मुलींच्या रूपात राजकुमार रोज जादूगराच्या कडून एक फुलांचा गुलदस्ता राजकुमारीला पोहोचवायचा. जादूगराच्या एका दासीने सदैव तिच्या खोलीत लक्ष ठेवले होते. अखेर एक दिवस राजकुमाराला एक संधी मिळाली आणि त्या संधीचा उपयोग करून तो गुलदस्त्यात अंगठी लपवून राजकुमारी सुनैनाच्या पायाशी ठेवतो. गुलदस्त्यात अंगठी पडली आणि आवाज झाला. मग सुनैनाने तिकडं पाहिलं आणि गुलदस्त्याला पाहून ती विचार करू लागली की त्या फुलांमध्ये असं काय आहे की जे आवाज करत आहे. ध्यानाने पाहिल्यावर तिने एक छोटीशी अंगठी पाहिली जी फुलांमध्ये गुंफलेली होती आणि त्याने अंगठी ओळखली आणि जशीच ती पाहिली तशी ती त्याला गुलदस्त्याच्या आणणाऱ्या मुलीकडे पाहू लागली. म्हणून मुलीच्या रूपात लपलेला राजकुमार तिला आपल्या मोठ्या गोष्टी सांगतो आणि आपला पुत्र सांगितलेली कथा ऐकून तिला लगेच विश्वास बसला. राजकुमाराने आपल्या आईला सांगितले की किती शोध केल्यानंतर त्याला ते सापडले आणि आता त्यांना सोडवण्यासाठी त्याने आपले जीवन धोक्यात घालून त्या दुष्ट जादूगर कालियाला पराभूत करून त्यांना मुक्त करणार आहे. त्याची आई त्याला सांगते की या जादूगराने तिला मागील 12 वर्षापासून कसं कैद करून ठेवलाय आणि या इमारतीचे सर्व दरवाजे बंद ठेवले आहेत, कारण तो तिच्याशी विवाह करू इच्छित होता. ती त्याच्याशी विवाह करण्यास नकार देत होती. त्यावर राजकुमार म्हणतो, आई, तुम्ही कालिया जादूगराशी या 12 वर्षामध्ये केवळ कठोरतेने आणि रागाने बोललात. मग आता तुम्ही त्यांच्याशी सांगा की तुम्ही तुमच्या पतीच्या मृत्यूनंतर खूप काळ शोक केला आणि आता तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्यास तयार आहात. नंतर आई आणि मुलगा दोघे एकत्र बसून आपली योजना तयार करू लागले आणि मग मुलगा म्हणतो, आपण कालियाच्या शक्तीच्या विषयी अधिक जाणून घ्या आणि तो अमर आहे की त्याला मारता येईल का हे तपासा. दुसऱ्या दिवशी राजकुमार त्याच्या आईला सांगितलेल्या पद्धतीने जादूगर कालियाला संदेश पाठवतो. जादूगर कालिया ते ऐकून खूप खुश होतो आणि लवकरच विवाह करण्यासाठी तयार होतो. त्या दिवसानंतर कालियाने सुनैनाला महालात यायला विनंती केली, पण सुनैना त्याला सांगते की आधी तुमच्याशी विवाह करण्यापूर्वी मला आणखी थोडा वेळ हवा आहे, जेणेकरून आपण एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकू. ती जादूगरला विचारते, तुम्ही खऱ्या अर्थाने अमर आहात का? तुम्हाला कधी मरण येत नाही का? आणि तुम्ही मानवतेच्या गडबडीचा अनुभव घेतला आहे का? जादूगर कालिया विचारतो, तुम्ही हे का विचारत आहात? सुनैना उत्तर देते, तुमच्याशी विवाह करून तुमची पत्नी होण्यापूर्वी मला तुमच्या सर्व शक्तींचा आणि तुम्ही अमर आहात का हे सर्व समजून घ्यायचं आहे, कारण जर काही आपत्ती तुमच्यावर आली तर मी ती कशी सामोरे जाऊ. म्हणून जादूगर कालिया त्याला उत्तर देतो, हो, हे खरं आहे, मी दुसऱ्या रूपात असू शकतो. येथून खूप दूर शेकडो मैलांच्या अंतरावर एक घाणदार जंगल आहे आणि त्या जंगलाच्या मध्यभागी एक झाकण असलेला गोळा आहे आणि ज्यामध्ये केवळ तारांची झाडे आहेत आणि त्या तारांच्या झाडांच्या वेड्यात 6 मोठ्या पाण्याने भरलेले तलाव आहेत आणि जे एकमेकांवर पडत आहेत. 4 तलावांच्या खाली एक छोटासा पिंजरा आहे ज्यामध्ये एक हलक्या रंगाचा पोपट आहे. तो पोपट माझे जीवन आणि मरण यावर अवलंबून आहे. म्हणून जादूगर म्हणाला, तरी हे अतिशय अशक्य आहे. पोपटाला कोणतीही हानी होऊ देणे शक्य नाही. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी मी तिथे खूप मोठ्या ताकदीचे गार्ड नियुक्त केले आहेत आणि जो पण त्यांच्या आसपास दिसेल त्याला लगेच ते मारून टाकले जाईल. म्हणून जादूगराच्या भीतीमुळे सुनैना आपल्या मुलाला तिथून परत जाण्यास मनाई करू लागली. पण राजकुमाराने सांगितले, आई, जोपर्यंत मी तो पोपट पकडून आणत नाही तोपर्यंत माझे वडील आणि तुमचे वडील त्या दुष्ट जादूगराच्या कैदेत राहतील. घाबरू नका, मी लवकर परत येईन. या जादूगराशी शांतपणे बोलून त्यांच्याशी विवाहाच्या चर्चेला सुरुवात करा.
राजकुमार आपल्या आईला लवकर परत येण्याचे वचन देऊन पोपटाच्या शोधात निघाला. शेकडो मैलांची थकवणारी यात्रा पूर्ण केल्यावर राजकुमार एका मोठ्या आणि घनदाट जंगलात पोहोचला. त्या वेळेपर्यंत सतत चालल्यामुळे तो फारच थकला होता आणि मग जंगलात पोहोचल्यावर तो एका मोठ्या सावलीच्या झाडाखाली विश्रांती घेत होता. आणि काही काळाने थंड वारा सुटल्यामुळे तो झोपला आणि थोड्या वेळाने त्याच्या कानावर काही आवाज आले आणि त्याने डोळे उघडले. त्याच्या नजरेसमोर एक विशाल साप होता जो त्याच्या झाडावर चढण्याचा प्रयत्न करत होता. त्या झाडाच्या फांद्यांवर एका पक्ष्याचे जोडे आपले घर बनवून बसले होते आणि त्यांचे 2 छोटे पिल्ले त्या घरात एकटे बसले होते. साप त्या पिलांकडे जात असताना पिलांनी पाहिले की घाबरून ओरडले आणि त्या पिलांवर येणाऱ्या धोक्याचे लक्षात घेऊन राजकुमाराने लगेचच आपली तलवार काढली आणि सापाचे 2 तुकडे केले आणि करून त्याला ठार मारले. अशा प्रकारे राजकुमाराने सापाला मारून त्या पिल्लांचे संरक्षण केले. त्यानंतर तो हवेत हलका आवाज ऐकून त्यांच्या कानावर संगीताचा आवाज आला जो त्याने झाडावर बसलेल्या 2 पक्ष्यांच्या घरातून ऐकला. आपल्या मुलांसाठी आहार शोधायला गेले होते आणि तसेच घरट्यात भोजन ठेवून इथे तिथे पाहिले. त्यानंतर त्यांना लगेचच मरण पावलेला साप आणि त्याच्याजवळ उभ्या असलेल्या राजकुमाराला तलवार धरून पाहिलं. हे सगळं पाहून त्या दोघी वृद्ध पक्षी पंख पसरून राजकुमाराकडे आले आणि त्या मुलांच्या आईने राजकुमाराला सांगितले की आमच्या मुलांचे रक्षक हा क्रूर आणि निर्दयी साप गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारे आमच्या निर्दोष मुलांना खात होता आणि त्याच्या पोटाची भूक भागवत होता. पण आज तुम्ही या सापाला मारून आमच्या मुलांच्या जीवनाची रक्षा केली आहे. आमचे आभार स्वीकारा आणि जर तुम्हाला कधीही आमची मदत लागली तर आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. राजकुमार यांचे ऐकून खूप खुश झाला आणि त्याने त्यांना आपल्या संपूर्ण कथेचे वर्णन केले. हे ऐकून त्या दोघी पक्ष्यांनी त्याला सांगितले की आम्ही तुम्हाला तुमच्या सांगितलेल्या ठिकाणी शोध घेण्यास मदत करू शकतो. नंतर त्यांनी आपले पंख पसरले आणि राजकुमाराला त्यांच्या पंखावर बसवून आकाश मार्गाने प्रवास त्यांनी सुरू केला आणि ते त्याला घेऊन लांबच्या लांब जागी गेले. जेव्हा ते घनदाट जंगलात पोहोचले तेव्हा एक जागा पाहिली. तिथे खूप सारे ताराचे झाडे उभे होते आणि त्यात 6 पाणी भरलेले तलाव होते. दुपारची वेळ होती आणि या वेळेला त्या जंगलात तिखट उन्हाने उष्णता वाढली होती. त्या 4ही दिशातील झाडांवर जिन राक्षस शैतान गाढ झोपले होते आणि हे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी अशक्य होते की त्या राक्षस आणि जिनांना समोरच्या समोराच्या लढाईत हरवू शकतील. आणि याच दरम्यान दोन्ही पंखांनी पंख असलेली चिमणी खाली उतरू लागली आणि ज्यावेळी ते जमिनीवर थोडेच वर होते राजकुमार पक्षाच्या पंखावरून खाली जमिनीकडे उडी मारून त्यांच्यासोबत मिळून त्याने एकाच प्रयत्नात ते सर्व 6 पाणी भरलेले तलाव प्रदूषित केले. आणि त्यानंतर पोपटाचा हलका रंग असलेला पोपट आणि ज्याला राजकुमार कपड्यात गुंडाळून आपल्या फडक्यात लपेटून घेतला आणि जसेच राजकुमार पक्ष्यांच्या पंखावरून बसून आकाश मार्गाने प्रवास करत होता तोपर्यंत झाडावर राहणे सर्व जिन राक्षस आणि सैतान जे अजून झोपले होते ते सर्व जागे झाले आणि त्या आकाशामध्ये राजकुमाराला नक्कीच पाहून ओरडू लागले. तिथे जंगलात पूर्णपणे गोंधळ उडाला होता. त्यांना कळले की त्यांचा खजाना गायब झाला आहे आणि त्यांच्या भीषण अशा मोठ्या ओरडांनी संपूर्ण जंगल गजर झालाय. शेकडो मैल उडून राजकुमार त्या ठिकाणाहून खूप दूर आपल्या घरी पोहोचला. तो एकच विशाल वृक्ष होता जिथे त्यांचे घरटे होते आणि तिथे पोहोचून राजकुमाराने त्या वृद्ध चिमण्यांना सांगितले, तुम्ही तुमच्या मुलांना परत घ्या. त्यांनी माझ्यासाठी खूप चांगले काम केले आहे आणि जर कधी मला त्यांची आवश्यकता भासली तर मी त्यांना नक्कीच बोलवीन आणि तुमच्या मदतीची आवश्यकता मी कधीही टाळणार नाही. त्यांच्या मदतीमुळे राजकुमार आनंदित झाला आणि तिथून परत येण्याच्या मार्गावर निघाला. तो तिथून चालत चालत एकाच वेळेला तो दुष्ट जादूगर कालियाच्या महालाच्या दरवाजापर्यंत पोहोचला आणि तो महालाच्या बगीचात बसून तो पोपटांसोबत खेळत होता. जादूगर कालिया त्याला त्याच्या महालाच्या खिडकीतून पाहून त्वरित धावत त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या मुला, तू हा पोपट कुठून आणलास? तू मला हा पोपट दे, त्यासाठी मी तुला खूप पैसे देईन. पण राजकुमार ते जादूगराचा प्रस्ताव नाकारला आणि राजकुमार म्हणाला, नाही, मी माझ्या पोपटाला तुला देऊ शकत नाही. ती बऱ्याच वर्षापासून माझा प्रिय पालतू पक्षी आहे. जादूगर म्हणाला, जर तो तुझा जुन्या आणि प्रिय पालतू पक्षी असेल तर मी समजू शकतो, पण तू मला हा पोपट देतो की नाही त्याची तू
नक्कीच काय किंमत लावणार आहे? राजकुमार म्हणाला, साहेब मी माझ्या प्रिय पोपटाला विकणार नाही. जादूगर कालिया घाबरला आणि म्हणाला, तुम्ही काही मागा, फक्त मला पोपट द्या. म्हणून राजकुमारने जादूगराला उत्तर दिले, ठीक आहे, जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर मी तो पोपट तुम्हाला देईल. जादूगर खूप आनंदित झाला आणि म्हणाला की ठीक आहे, सांग तुला काय हवंय, मी ते तुझ्या इच्छेनुसार देईन. राजकुमार म्हणाला, सर्वात आधी त्या 6 राजांना मुक्त करा ज्यांना तुम्ही दगड आणि झाडात रूपांतरित केले आहे. जादूगर म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल, मला फक्त तो पोपट दे. आणि मग सुनैना आणि इतर 6 राजे आपले नैसर्गिक रूप घेत आहेत. आणि त्यावेळी जादूगर कालिया म्हणाला, पहा मी त्यांना पुन्हा सुधारले आहे, आता तू मला तो पोपट दे. पण राजकुमार म्हणाला, इतक्या लवकर नाही, आधी तुम्ही त्या सर्वांना मुक्त करा ज्यांना तुम्ही आपल्या कैदेत ठेवलंय. कालिया जादूगराने म्हटलं, ठीक आहे. आणि नंतर जादूगरने आपली छडी फिरवली आणि सर्व प्राणी जे दगड आणि झाडांमध्ये रूपांतरित झाले होते ते पुन्हा आपल्या नैसर्गिक रूपात परतले. त्यानंतर ज्या ठिकाणी काही वेळापूर्वी दगड आणि झाडांनी भरलेला बगीचा होता तिथे चारही बाजूंनी मानव जीवनाचा सुगंध भरून गेला आणि तिथे चारही बाजूंनी माणसाची वर्दळ सुरू झाली. सर्वजण जिवंत झाले आणि श्वास घेत होते. राजे, पंडित, नोकर, सेवक, सरदार, घोडे, हत्ती आणि सैनिक, शूर पुरुष, सुंदर अलंकारांनी सजलेले सैनिक इत्यादी सर्वजण जिवंत झाले. आणि आता जादूगर दोन्ही हात जोडून राजकुमाराकडे मागणी करत गेला, कृपया मला तो पोपट द्या आणि अलग केला. म्हणून तो पोपट तुम्ही नक्कीच. राजकुमाराने त्या पोपटाला जोराने पकडले आणि त्याच्या एका पंखाला ताकदीने खेचून जादूगराच्या शरीरावरून अलग केला. त्याच वेळी जादूगरच्या उजवा हातही त्याच्या शरीरापासून वेगळे केले. जादूगर कालिया दोन्ही हात पसरून राजकुमाराकडे म्हणाला, कृपया हा पोपट मला द्या. पण आता त्याचे हात नव्हते. त्यानंतर राजकुमाराने त्याच्या दुसऱ्या पंखाला आपण जोराने खेचून त्याला त्याच्या शरीरावरून काढले, ज्यामुळे जादूगराचे दुसरे हात पण त्याच्या शरीरापासून वेगळे पडले. त्यानंतरही जादूगर ओरडत राहिला, मला माझा पोपट दे. कालिया जादूगर गुडघे टेकत राजकुमाराकडे पुन्हा मागणी करत म्हणाला, कृपया मला तो पोपट द्या. त्यावेळी राजकुमाराने पोपटाचे डोकं पकडले आणि त्याच्या गळ्याला वळवले, ज्यामुळे तो पोपट मृत्युमुखी पडला. राजकुमाराने तो पोपट कालिया जादूगराकडे फेकला आणि पण जादूगर कालिया त्या मृत झाला होता, कारण पोपटाचे प्राण त्यांच्या शरीरातून बाहेर पडले होते. आणि त्यानंतर राजकुमाराचे वडील सुनैना पत्नीला मोठ्या इमारतीत बसून आणि मुक्त करत त्यांच्याशी भेटले. आणि या प्रकारे राजकुमार त्याच्या सर्व कुटुंबियासह आपल्यासोबत आपल्या देशात परतला. इतर सर्व लोक आपल्याला घरी परतले. याप्रमाणे राजकुमारने त्यांच्या माता पिता आणि कुटुंबियांना दुष्ट जादूगर कालियाच्या कैदेतून मुक्त केलं. आणि त्याच्या मामा मामींनी जे त्यांना थांबवून होते त्यांच्या पतींना नक्कीच पाहून आनंदाने आपलं जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. हे तुम्ही लक्षात घ्यायला हवं. देव तारी त्याला कोण मारी. देव तारी त्याला कोण मारी ही मराठी म्हण जीवनातील ईश्वराच्या इच्छेचा आणि नशिबांचा महत्वाचा अर्थ सांगणारी आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याच्या जीवनाचा मार्ग आणि नियती स्वतः देवाने ठरवलेली असते त्याला जगात कोणतीही ताकद हरू शकत नाही. जिथे देवाची कृपा असते तिथे संकट, शत्रू किंवा अडथळे कितीही मोठे असले तर ते व्यक्तीचं काहीही नुकसान करू शकत नाहीत. या म्हणीतून आपल्याला विश्वास, धैर्य आणि सकारात्मकता यांची शिकवण मिळते. आपल्या जीवनात अनेक वेळा असे प्रसंग येतात जिथे परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली वाटते. संकट आणि समस्या इतक्या मोठ्या दिसतात की आपण निराश होतो. परंतु अशा वेळेस आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की जर देवाची कृपा आपल्या पाठीशी असेल तर कोणत्याही गोष्टीची आपल्यास हानी कारण ठरू शकत नाही. इतिहासात आणि कथांमध्येही असे अनेक दाखले सापडतात. रामायण आणि महाभारताच्या महाकाव्यातही आपल्या कर्मावर विश्वास ठेवणारे व्यक्ती देवांच्या कृपेने कसे वाचले हे दिसून येतं. मात्र या म्हणेत एक दडलेला संदेश आहे, तो म्हणजे आपण चांगले कर्म करायला हवे आणि वाईट कर्म हे करणाऱ्या व्यक्तीला देवही वाचू शकत नाही, कारण कर्म हा ईश्वराचा न्याय आहे. जर एखाद्या व्यक्तीने वाईट कृत्य केली तर ती व्यक्ती कितीही मोठी असली किंवा कितीही बलवान असली तरी तिला तिच्या वाईट कर्माचे फळ हे भोगावेच लागते. हे मात्र निश्चित आहे. हा ईश्वराचा अटळ नियम आहे.
आणि मन आपल्याला जीवनातील एक महत्वाची शिकवण देते. संकटाच्या काळात आपल्याला धैर्य राखायला शिकवते आणि नशिबावर विश्वास ठेवायला सांगते. पण याच सोबत ते आपल्याला कर्म करण्याची आठवणही करून देते. चांगले विचार, चांगले वर्तन आणि प्रामाणिकपणा हेच आपल्या आयुष्याला योग्य दिशा देतात. म्हणूनच आपल्याला संकटांना तोंड देताना आपले विश्वास आणि प्रयत्नांची साथ सोडायची नाही. कारण शेवटी देव ज्या व्यक्तीच्या पाठीशी उभा असतो त्याला कोणतीही शक्ती किंवा प्रसंग हरवू शकत नाही. या म्हणीचा अंतिम अर्थ असा आहे की देवाच्या इच्छेने सर्व काही ठरते. त्यामुळे आयुष्यात चांगले कर्म करत राहा आणि देवावर विश्वास ठेवा, कारण देव तारी त्याला कोण मारी. म्हणून आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. तुम्हाला ही कथा आवडली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या आवडत्या मित्रांपर्यंत नक्कीच पाठवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि मनापासून धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.